श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 17 सप्टेंबर आणि उद्या आहे अनंत चतुर्दशी आणि आपल्याला माहीत आहे की गणेश चतुर्थीला आपण जी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करत असतो, आपल्या घरामध्ये बाप्पांची स्थापना करत असतो, तर त्या मूर्तीचं विसर्जन हे आपण अनंत चतुर्दशीला करत असतो. गणपती बाप्पांची आपण स्थापना केल्यानंतर आपण गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असलेल्या दुर्वा ज्या आहेत तर त्यांना दररोज अर्पण करत असतो. परंतु विसर्जन करताना आपण काय करतो तर ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या बाप्पांसोबत आपण विसर्जित करतो किंवा इकडे तिकडे कुठेतरी फेकून देतो. परंतु आपल्याला या दुर्वा ज्या आहेत तर त्या इकडे तिकडे न फेकता आपल्याला त्याचे काही उपाय करायचे आहेत. कारण जेव्हा दुर्वा आपण इकडे तिकडे फेकतो तर तेव्हा काय होतं की ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या कोणाच्या ना कोणाच्या पायाखाली येतात आणि मग तो एक प्रकारे त्या दुर्वांचा अपमान होतो. कारण जेव्हा आपण बाप्पांना दुर्वा अर्पण करतो किंवा कोणतीही वस्तू अर्पण करतो तेव्हा त्या वस्तूमध्ये दैवत्व जे आहे तर ते आलेले असते आणि पूजेमध्ये वापरलेल्या ज्या दुर्वा आहेत तर त्या पवित्र झालेल्या असतात. तसं पाहायला गेलं तर दुर्वा म्हणजे एक गवत आहे, परंतु गणपती बाप्पांना दुर्वा ज्या आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत. गणपती बाप्पांनी स्वतः सांगितलेलं आहे की जो कोणी व्यक्ती मला दुर्वा अर्पण करेल तर त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखे नष्ट होतील, त्याच्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतील. तर अशा या दुर्वाचे आपल्याला काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. आता बघा, तुम्ही काय केलेलं असतं की एकतर तुम्ही 10 दिवसाच्या दुर्वा ज्या आहेत तर त्या एकत्रित साठवलेल्या असतील किंवा तुम्ही दररोज त्या दुर्वा ज्या आहेत तर त्या निर्माल्यमध्ये विसर्जित करत असाल किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जित करत असाल, वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करत असाल, तरीसुद्धा तुम्ही ज्या शेवटच्या दिवशी दुर्वा अर्पण केलेले आहेत तर त्याचा तुम्ही उपाय करू शकता. किंवा तुम्ही जर सर्व दिवसांच्या म्हणजे 10 दिवसांच्या जर दुर्वा साठवून ठेवलेल्या असतील तर त्यापैकी कोणत्याही दुर्वांचा जरी तुम्ही उपाय केला तरीसुद्धा चालेल. तुम्हाला काय करायचं आहे तर पहिला जो उपाय आहे तर तो काय करायचा आहे तर तुमची जी तिजोरी आहे किंवा ज्या ठिकाणी तुमचा कॅश बॉक्स आहे, ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता, अगदी तुम्ही एखाद्या डब्यामध्ये पैसे ठेवत असाल तरीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला थोड्याशा दुर्वा ठेवायच्या आहेत. मग तुम्ही एक जुडी जरी ठेवली म्हणजे 21 दुर्वा ठेवल्या तरी चालतील किंवा तुम्ही अगदी 2 दुर्वा जरी ठेवल्या तरी चालतील. पण आता ह्या कशा पद्धतीने ठेवायच्या तर या दुर्वा गणपती बाप्पांसमोरून उचलताना सर्वप्रथम बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बाप्पांना अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा, माझ्या आयुष्यामध्ये अशी अशी समस्या आहे, म्हणजे पैशासंबंधीची समस्या आहे, तर ती समस्या नष्ट व्हावी, घरामध्ये पैसा यावा, आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारावी आणि यासाठी मी तुझ्या दुर्वा ज्या आहे तर ते घेणार आहे. तर असं आपल्याला बाप्पांना सांगायचं आहे आणि दुर्वा आपल्याला उचलायच्या आहेत. एका लाल कपड्यामध्ये आपल्याला ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या गुंडाळायच्या आहेत आणि आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये नेऊन ठेवायच्या आहेत. किंवा तुमचा व्यवसाय असेल, व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता, पैशाचा गल्ला आहे ते ठेवा. दुकान असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जरी एका बाजूला 2 ते 3 दुर्वा जरी तुम्ही लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवल्या किंवा पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवल्या तरी सुद्धा चालतील. त्याचप्रमाणे तुम्ही काय करू शकता तर बाप्पांना या दिवशी ज्या दुर्वा अर्पण आपण करत असतो तर त्या गाईच्या दुधामध्ये बुडवायच्या. त्यानंतर आपली जी इच्छा आहे तर ती बोलायची आणि बाप्पांना दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. दुर्वा नेहमी अर्पण करताना बाप्पांच्या डोक्यावरती किंवा हातामध्ये अर्पण केल्या जातात. त्याचप्रमाणे आपण ज्या बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वा आहेत तर त्यापैकी तुम्ही एक जुडी जी आहे तर ती देशी गाईला, जिला आपण गोमाता म्हणतो, तर तिला सुद्धा खायला घालू शकता. यामुळे काय होतं तर सर्व अडचणी आणि संकटे जी आहेत तर ती दूर होतात. बघा, जर तुमच्या घरातील लहान मुले खूप किरकिर करत आहेत, काही केल्या तुमचं ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात, तर त्यांच्या हातून तुम्ही बाप्पांना अर्पण केलेली एक दुर्वाची जुडी गाईला खायला द्या. नक्कीच त्या मुलांचा हट्टीपणा कमी होईल. किंवा तुम्ही स्वतः जरी गाईला ही जुडी खायला दिली तरी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल. जी काही आपल्या आयुष्यामध्ये संकटे आहेत, विघ्ने आहेत, दुःखे आहेत तर ती बाप्पांच्या कृपेने आणि गोमातेच्या कृपेने, गोमातेमध्ये 33 कोटी देवतांचं वास्तव्य असतं, त्यामुळे गोमातेच्या कृपेने आणि बाप्पांच्या कृपेने ही सर्व संकटे जी आहेत तर ती नष्ट होतील. त्यामुळे तुम्ही बाप्पांना अर्पण केलेल्या दुर्वा गाईला सुद्धा खायला देऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, तुमची मुले जी आहेत तर त्यांची जर अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, काही केल्या त्यांची स्मरणशक्ती सुधारत नसेल तर ती स्मरणशक्ती सुधारावी म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर मुलांच्या
अभ्यासाच्या टेबलमध्ये किंवा तुम्ही मुलांच्या वहीमध्ये पुस्तकामध्ये सुद्धा एक दुर्वा किंवा 2 दुर्वा ज्या आहेत तर त्या ठेवू शकता। यामुळे सुद्धा मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते। फक्त आपण दुर्वा उचलताना आपण कोणत्या समस्येसाठी त्या दुर्वा घेत आहोत तर हे बाप्पांना सांगायचं आहे आणि ती समस्या नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना जी आहे तर ती सुद्धा करायची आहे। त्याचप्रमाणे आपली बिघडलेली कामे मार्गी लागावीत, आपल्यावरती कर्ज झालं असेल तर ते कर्ज फिटावं, नोकरी व्यवसायामध्ये यश मिळावे म्हणून सुद्धा आपण या दुर्वांचे उपाय जे आहेत तर ते करू शकतो। आपल्या घरातील जी व्यक्ती कमवती आहे तर त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये किंवा त्या पर्समध्ये सुद्धा तुम्ही या दुर्वा ज्या आहेत तर त्या ठेवू शकता। फक्त लक्षात घ्या, आपल्याला विटाळ असताना किंवा मासिक धर्म असताना किंवा आपण मांसाहार केल्यानंतर या दुर्वांना हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। पर्स किंवा पॉकेटमध्ये ठेवताना ज्या कप्प्याला आपला सारखा हात लागत नाही तर अशा कप्प्यामध्ये आपल्याला एका बाजूला या दुर्वा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। तसेच आपण तिजोरीमध्ये ठेवतो किंवा कपाटामध्ये जर दुर्वा ठेवल्या तर त्या ठिकाणी सुद्धा मांसाहार करून किंवा आपल्याला जर सुतक असेल तर अशा काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हात जो आहे तर तो मात्र आपल्याला लावायचा नाही। त्याचप्रमाणे तुम्ही काय करू शकता तर तुमच्याकडे ज्या फुलझाडांच्या कुंड्या आहेत तर त्यामध्ये तुम्ही बाप्पांना अर्पण केलेल्या ज्या सर्व दुर्वा आहेत तर त्या फुलझाडाच्या कुंडीमध्ये सुद्धा ठेवू शकता। त्याचं पुढे कालांतराने खत तयार होईल आणि त्या फुलझाडामध्ये त्या दुर्वांचा अंश जो आहे तर तो उतरेल आणि त्या फुलझाडाच्या रूपाने का होईना बाप्पांचा आशीर्वाद जो आहे तर तो नेहमी आपल्यासोबत राहील। तर अशा प्रकारे दुर्वांचे छोटे छोटे जे उपाय आहेत तर ते आपण करू शकतो। इकडे तिकडे दुर्वा जर आपण फेकल्या तर त्या दुर्वांचा अपमान होतो, कारण त्या प्रत्येक दुर्वामध्ये दैवत्व जे आहे तर ते आलेलं असतं। म्हणूनच आपण छोटे छोटे हे जे उपाय आहेत तर ते नक्कीच करू शकतो, ज्यामुळे आपल्याला बाप्पांचे आशीर्वाद सुद्धा मिळतील आणि आपल्या आयुष्यातील जी काही संकटे आहेत, दुःखे आहेत तर ती सुद्धा नष्ट होतील।